जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो एक नवीन यादी जाहीर झालेली आहे. 1500 पैकी जवळपास विद्यार्थी मित्रांनो फक्त 400 विद्यार्थी पात्र झालेले आहे आणि 73% विद्यार्थी हे अब्सेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो गैरहजर आहे. त्यातले फक्त 21 विद्यार्थी हे अपात्र झालेले आहे. म्हणजे पात्र विद्यार्थी आपण जर म्हणायला गेलो तर 400 विद्यार्थी फक्त या वनवृत्तामध्ये झालेले आहे. याचा परिणाम नक्कीच कटऑफवर जाणार आहे. काही काही विद्यार्थी पात्र होऊन सुद्धा रनिंग कंप्लीट करत नाही आहे. तुम्ही अशी चूक करू नका, कारण की आपण फॉर्म भरला त्याच दिवशी विचार करायचा की आपण ग्राउंड आणि संपूर्ण भरती पूर्ण करू, तेव्हाच आपण फॉर्म भरायचा असतो आणि तुम्ही तो विचार करूनच भरलेला आहे. तर आता मागे हटायचं नाही. स्पर्धा किती पण असो, पण आपण आपली स्पर्धा आपल्यासोबतच असते. तर पहा, संपूर्ण यादी आपण बघणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 1/2/2024 रोजी धाव चाचणी, म्हणजेच आज ही धाव चाचणी होती. कुठली तर चंद्रपूर सर्कलची पात्र अपात्र यादी जाहीर झालेली आहे. बघू शकता अनुपस्थितची संख्या भरपूर आहे. पात्र उमेदवार खूप कमी आहे आणि काहीकच विद्यार्थी हे शारीरिक पात्रता पूर्ण करीत नाही म्हणून अपात्र झालेले आहे. तर पहा, सिरियल नंबर 1 पासून जर आपण बघायला गेलो तर शेवटचा जो सिरियल नंबर आहे तो आहे 1501. बघू शकता. आणि धाव चाचणी बघा, 5:45 वाजता एक बॅच होती आणि 6:15ला एक बॅच होती. इथे त्यांनी संपूर्ण अपडेट दिलेली आहे, किती पात्र आहे किती अपात्र आहे. हे दाखवण्याचं कारण म्हणजे की बाकी वनवृत्तामध्ये सुद्धा अशाच प्रकारे विद्यार्थी हे अब्सेंट राहत आहे. तुम्ही अब्सेंट राहू नका. तर पहा, पात्र उमेदवार फक्त 401 आणि अपात्र फक्त 28. अनुपस्थितची संख्या पहा 1072. 1501 पैकी 1072 विद्यार्थी हे फक्त अनुपस्थित आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कटऑफवर नक्कीच परिणाम पडणार आहे. तुम्ही नक्कीच प्रेझेंट राहा आणि ग्राउंड सुद्धा कंप्लीट करा. त्याच्यामुळे काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल कटऑफमध्ये जाण्याचा, किंवा तुम्हाला अनुभव तरी येईल. इथेच जर तुम्ही हरलात तर आणखी खूप काही स्पर्धा आपल्याला करायची आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. धन्यवाद.